आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी दबाव टाकल्याप्रकरणी तपास होणार नाही। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पीटीआयला ही माहिती दिली आहे। या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आता समोर येते। पोलिसांनी दबाव टाकल्याप्रकरणी तपास होणार नाही असं पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी म्हटलंय। पीटीआयला बोलताना तुषार दोशी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे आता या संदर्भात नेमका कशा प्रकारे तपास केला जातो हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान दोन्ही आरोपींना आता अटक करण्यात आलेली आहे। मात्र या प्रकरणामध्ये पोलिसांनी दबाव टाकल्याप्रकरणी तपास होणार नसल्याचं पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत। राहुल, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, मात्र आता पोलीस अधीक्षकांची प्रतिक्रिया समोर येते। त्यांनी म्हटलंय की पोलिसांनी दबाव टाकल्याप्रकरणी तपास होणार नाही असं त्यांनी पीटीआयला म्हटल्याचं पीटीआयने आज प्रकाशित केलं आहे। कालही रात्री माझा त्यांच्याशी संवाद झाला आणि त्यांनी जे आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये दोनच गोष्टी स्पष्ट आहेत। एक म्हणजे जे हातावरती मृत्यू आधी लिहिलेली जी डाईंग डिक्लेरेशन सारखी जी नोट आहे त्याच्यामध्ये दोन व्यक्तीची नावं आहेत, एक प्रशांत बनकर आणि गोपाल बदने। त्या दोघांच्या तक्रारी संदर्भामध्ये चौकशी होईल आणि मूळ जो आता महाराष्ट्रभर चर्चेचा विषय आहे की त्या डॉक्टरांचं वैयक्तिक आयुष्य बाजूला, परंतु डॉक्टरावरती खोटी प्रमाणपत्र फिटची देण्यासाठी जो दबाव आणला गेला, काल माजी खासदारांनी मान्यही केलं की कदाचित मी पण तो असू शकतो कारण लोकप्रतिनिधी असं करत असतात। आणि मग डॉक्टरांनी जे पत्र लिहिलेलं होतं त्या पत्राप्रमाणे चौकशी होणार नाही कारण त्याची आधीच चौकशी झालेली आहे असं एसपींचं म्हणणं आहे। त्यामुळं अनेक जणांना असं वाटू शकतं की मुळात डॉक्टरांनी ज्या कारणामुळे आत्महत्या केली ते कारण हे आहे की वैयक्तिक आयुष्याचं आहे, त्याचा कदाचित कधीच उलगडा होणार नाही। पण कायदेशीरदृष्ट्या पोलिसांच्या आत्ताच्या भूमिका अशा आहेत की जे तळहातावरती लिहिलेलं आहे तेवढ्याच प्रकरणाची आम्ही चौकशी करू। पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये जी तक्रार पूर्वी होती त्याची आम्ही चौकशी करणार नाहीये। मात्र राहुल, या संदर्भात जर पीडितेच्या कुटुंबियांनी मागणी केली तर या संदर्भात पोलीस अधिक तपास करू शकतात का? अर्थात करायला हवी, कारण पीडितांच्या जर नातलगांनी एखादा एफआयआर रजिस्टर्ड केला की ह्या आत्महत्येला ह्या लोकांनी प्रवृत्त केलेला आहे तर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे एकदा अशा पद्धतीची तक्रार आली की तो एफआयआर नोंदवून त्याची चौकशी करणं अपेक्षितच असतं। जर तशी चौकशी नाही झाली तर पण सध्या तरी आपण असं म्हणू शकतो की असं नातलगाच्या वतीनं कोणतीही तक्रार अधिकृतपणे आलेली नाहीये। बरोबर। त्यामुळे ह्यापूर्वी जो दाखल झालेला गुन्हा आहे तेवढ्याच मर्यादित ते होईल, पण भविष्यात तशी तक्रार आली तर कायदेशीरदृष्ट्या पोलिसांना तसा तपास करावा लागेल। नक्कीच राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पीटीआयला दिलेली ही प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे। तळहातावर लिहिलेल्या आरोपांची चौकशी होणार आहे। पोलिसांनी टाकलेल्या दबावासंदर्भात तपास होणार नाही असं आता पोलीस अधीक्षक यांनी स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान आत्ताच राहुल कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात त्यांनी स्वतः पोलीस अधीक्षकांसोबत संवाद साधलेला होता। त्यावेळी देखील तुषार दोशी यांनी या संदर्भात माहिती दिलेली होती। हातावर जी नोट या महिला डॉक्टरने लिहिलेली होती त्याच संदर्भात पोलीस तपास करतील। मात्र जुनं जे प्रकरण आहे त्या संदर्भात चौकशी पूर्ण झालेली आहे, त्यामुळे आता त्या प्रकरणावर चौकशी होणार नाही असं तुषार दोशी यांनी स्पष्ट केलेलं आहे। पीटीआयला देखील तुषार दोशी यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये ही नवी माहिती आता समोर येते। पोलिसांनी दबाव टाकल्याप्रकरणी तपास होणार नाही असं पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं आहे। मैं राहुल कुलकर्णी, आपका एनडीटीवी में स्वागत है। देखिए, कुल मिला के 3 मामले इसमें सामने आ रहे हैं। एक है डॉक्टर की पर्सनल लाइफ, दूसरा है कौन वो एमपी है जो पूरा देखना चाहता है कि जिसने डॉक्टर को फ़ोन किया, और तीसरे जो अहम बात है वो है फिट अनफिट सर्टिफिकेट वाली। तो मेरे साथ सातारा के एसपी है मिस्टर तुषार दोशी जी। सर, ऐसे जहाँ तक मैंने क्रोनोलॉजी देखी है, पहले कंप्लेंट रजिस्टर्ड की है डॉक्टर ने पुलिस के खिलाफ, फिर पुलिस ये कहती है कि नहीं ये तो डॉक्टर हमको कोऑपरेट नहीं कर रही है। और जितने भी एक्सपर्ट लोग हैं जिनसे मैं अब बात कर रहा हूँ, जो लॉ के एक्सपर्ट हैं, जो पुलिस के एक्सपर्ट हैं, वो कह रहे हैं कि ये डॉक्टर का प्रेरोगेटिव है कि वो फिट अनफिट सर्टिफिकेट डिसाइड कर ले। नहीं, इसमें वो तो है कि डॉक्टर का प्रेरोगेटिव है, बट उसमें एक ही पुलिस का कहना ऐसा था कि वो रात को अगर हम आरोपी लेके जाते हैं तो उनका कहना है कि रात को अगर आरोपी लेके जाते हैं तो ही वो अनफिट करती है। उसका कहना था कि पुलिस का ऐसा मानना था कि हम जब रात को उसका कहना था कि रात को मेरे पास आरोपी मत लाओ, सो विच इज़ quite possible. I am not saying it is not possible or it is true or untrue. So now you are accepting that there might be some lapses from the parts of police.
नो नो, आई एम नॉट सेइंग दैट. आई एम सेइंग दैट पुलिस इज सेइंग दैट कि उसमें एक्चुअली लैप्सेस का भाग नहीं. देखो उसमें क्या है, कानूनन हम जब आरोपी अटक करते हैं तो हमको लेके जाके उधर वो तो है 24 आवर्स नंबर के है अंदर आपको करना है. 24 आवर्स नहीं, इमीडिएट करना है, बिकॉज उसके बाद अरेस्ट करके हमको करना है. तो अगर हम लेके जाते हैं तो एज अ पुलिस ऑफिसर व्हेनेवर आई गो देयर, अगर आरोपी को अनफिट किया तो मुझे एक्स्ट्रा 1-3 का गार्ड देना पड़ता है. सो आई विल बी ऑलवेज इन फेवर कि ऐसा न हो. अगर ऐसा बार बार होने लगा तो आई विल बी प्रॉब्लमेटिक, दैट विल बी प्रॉब्लम फॉर मी, बिकॉज मुझे नहीं मिलेगा वो. तो पुलिस का ऐसा कहना था कि ये पर्टिकुलर डॉक्टर नहीं कर रहे हैं, तो इट इज़ क्वाइट it is within the right of police to officially complain. That too, they have complained to the civil surgeon. और civil surgeon is inquiry into what is wrong in नहीं, that. लेकिन उसमें उस डॉक्टर की क्या मंशा हो सकती है कि वो बार बार आप देखिए. That must have come in the investigation report. That I don't know.